तैसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान। वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे। ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान। तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी। ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान। विठाला 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 विठ्ठल विठाला 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 आवडते देवा संकल्पावे माया संसाराचे। ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान। पांडुरंगाकडे प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। दुसरे चरण संताचिया। बाबाजी सद्गुरु दास तुका दादानी कथेचा विचारू। बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा।
ईश्वरा करुणा कर दयाळ तुमचा अनुग्रहादलो पावन झालो चराचरी मे कळा कुसरी काही तनेने बोलतो वचने अति भाविका आतोलित बलधाम महेम शैलाम देहम धनजमन कृशानम ज्ञानी नामाग्रहणम सखा लागोन निदानम वानरानाम दिशम रघुपति प्रिय भक्तम वातजातनमान शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजावया सुबटा धन्याज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मिता सिन गेला मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे विठाला विठला विठला भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसे चिरावे चित्त्या सुद्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैरागीचे महामेरू विश्ववंदन विश्वभूषण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून 4 चरणाचा असून भक्तीचं रहस्य सांगणार आहे विठाला विठाला जीवन रामकृष्ण नारायण असा अखंड हरिनाम सप्ताह सालाबादप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी नियोजित आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने हनुमंजीच्या कृपाशीर्वादाने सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आहे. तसेच आपल्या गावातील असणारे तरुण बांधव माता भगिनी भजनी मंडळ सर्व असणारी टाळकरी पहारेकरी माळकरी सर्व कार्यांच्या सहकार्याने अखंड हरिनामच्या असणारं सप्ताहाचं आयोजन आहे. आणि हा अखंड हरिनाम सप्ताह कशाच्या निमित्ताने साजरा होत आहे असे असणारे आदरणीय वंदनीय परमपूजनीय असे असणारे 1008 महंत असे असणारे वैकुंठवासी गंगा भारती महाराज आणि यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अशी असणारी ही कीर्तन सेवा आहे. विठाला या सेवेकरिता असणारं आशीर्वाद म्हणून जेथे असणारे आदरणीय वंदनीय असे असणारे आमचे गुरुबंधू असणारे प्रेमदासजी महाराज यांचीही त्या ठिकाणी उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्यांची त्या ठिकाणी हजर आहेत. तसेच हरिभक्तपरायण साहेबराव महाराज कोटाळकर त्यांचाही त्या ठिकाणी आशीर्वाद आहे. अजून असे असणारे संत महंत या ठिकाणी सर्व संत महंतांच्या त्या ठिकाणी कृपा आशीर्वादाने हा जिथे असणारा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आहे. तसेच ठिकठिकाणच्या प्रसारातून आलेली टाळकरी वृंद गायनाचारी मृदंगाचारी वादनाचारी ऐकणारे वंदनीय सज्जन सद्भक्त आणि माता माऊली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या बलावर अतिशय धावत्या वेगामध्ये संकल्पित वेळामध्ये या ठिकाणी सेवा होईल. सर्वांना हात जोडून एकच नम्रतेची विनंती राहील की जय विठ्ठल हो सर कोणी जागा सोडायची नाही. एवढं सांगून जर ना ऐकण्याचा प्रयत्न केला नारदाच्या गादीवर खोटं सांगणार नाही. त्या माणसाला घरी जाऊस तर काहीच होणार नाही. घाबरायचं काम नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. पूर्वी होतं महाराज आहे की नाही. पूर्वी असं असायचं की काही माणसं त्या ठिकाणी म्हणायचं कारण अमुक अमुक बाबा हा गाडी त्या ठिकाणी असणारं गाडीला असा हात लावला टाकी फुल व्हायची म्हणली आहे की नाही. टाकी याला असा हात लावला की गाडी फुल व्हायची पेट्रोल टाकायची गरज नाही. मग मला सांगा असं जर असलं असतं तर त्यांना पेट्रोल पंपावरच उभा केला असतं. तिकून गाडी हात लावली टाकी फुल आहे की केला असतं. तसं त्या ठिकाणी बोले तैसा चाले त्याची वंद होऊन गेले महात्मे तसे असणारे आमचे असणारे आदरणीय वंदनीय गुरुवर्य गंगा भारती महाराज फार तपस्वी महात्मा. मी लहानपणापासून त्यांना पाहिलेले त्यांच्या सान्निध्यात राहिलेलो आहे. म्हणजे त्याच भागामध्ये माझं गाव असल्यामुळं मला माहीत. ते इकडल्या डोंगरावर ते करचुंडी आणि इकडल्या डोंगरावर जिथे असणारी हनुमान टेकडी आहे
म्हणजे मला त्यांच्या त्या ठिकाणी लहानपणी त्यांच्या सोडोशीला सुद्धा मी तिथं हजर होतो मोरदऱ्यामध्ये. दयानंद भारती महाराजांना त्या ठिकाणी गादीवर बसवलं होतं त्या टाईम मी लहान होतो. मग तुम्हाला सांगतो ही अशी अवस्था. आणि पुण्यतिथी म्हणलं म्हणजे संताची पुण्यतिथी असते, संताची पुण्यतिथी असते, देवाची जयंती असते आणि तुमचं आमचं वर्ष श्राद्ध असतं, आहे की नाही आपलं काय. पण संताने कोणत्याही दिवशी देह ठेवू द्या, संतांनी देह ठेवला त्या तिथीला पुण्य असं असणारं नामस्मरण त्या ठिकाणी उद्गीर्ण त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. गंगा भारती महाराजांनी ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवशी असं असणारं त्यांना पुण्यतिथी असं नाव पडलं, आहे की नाही. मग त्यांच्या पुण्यतिथीच्या कोणताही दिवस संताचं महत्त्व असं असतं महाराज, आहे की नाही. म्हणून असे महान संत असे असणारे ते मी पाहिलेलं आहे स्वतः प्रत्यक्षात. आणि तुम्ही इथल्या गावकऱ्यांना इकडं जास्त त्यांचं प्रश्न असायचे तिकडल्यापेक्षा, आहे की नाही. आता कोणती वस्तू कुठं तयार होती असं सांगता येत नाही. मला सांगा, अद्रक कुठं तयार होती, कढीपत्ता कुठं तयार होतो, आहे की नाही, कोथिंबीर कुठं तयार होती, जिरे कुठं तयार होतात, मोहरी कुठं तयार होते, लसूण कुठं तयार होतो, कांदा कुठं तयार होतो, आहे की नाही. पण सगळ्याची एकत्र भेटका होती फोडणीच्या टायमाला, भगवण्यात फोडणी दिली सगळे एकत्र होतात ना, आहे की नाही. तसं आहे महाराज, सगळे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सर्व आपण पुण्यतिथीच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत. आणि गंगा भारती महाराज त्यांचे असं एक असणारा चमत्कार असा होता की ते रंगनाथाला दूध पाजायचे महाराज. ते जवळच्या बऱ्याच माणसाला माहिती होतं बरं का. ते दूध प्रत्यक्षात माणसाने इकडं जास्त अनुभव तिकडल्यापेक्षा. झाड तिकडं उगलं पण त्याचा सगळा फायदा इकडं झाला महाराज या भागामध्ये. तिकडं आहे झाड तिकडले पण फायदा इकडं झाला महाराज सगळ्यात. त्यांचे संस्कार जडले महाराज सगळ्यावर. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असं रोनक आहे. नाही तर काही माणसं कीर्तनं म्हटले सूर्यफूल काढायला आल्यावर असं टवटवीत आहे महाराज. असं टवटवीत वाटलं म्हणजे कार्यक्रमही चांगला होतो महाराज, आहे की नाही. म्हणून ते असं असणारे त्या निमित्ताने आजची असणारी सेवा आहे. अभंग जो असणारा निवडलेला आहे, हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. कारण हीच थोर भक्ती सर्वात मोठी कोणती असणारी भक्ती आहे, हीच थोर भक्ती आवडते देवा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हीच थोर भक्ती आवडते देवा. हेच म्हणजे त्या ठिकाणी हीच कशा करता. एखादी जर वस्तू आपल्याला 2-4 वस्तू दाखवल्या, आपण दुकानामध्ये गेलो, कापडाच्या दुकानात जाऊ द्या, कोणत्याही दुकानात गेलो, जी आपल्याला वस्तू 2-4 बऱ्याच वस्तू टाकतात ती, मग आपण त्या ठिकाणी पास करा कोणतं पाहिजे, मग आपण म्हणतो हेच, हेच, म्हणजे ते फिक्स झालं महाराज. तसं हेच म्हणलं म्हणजे असणारे सकारात्मक शब्द या ठिकाणी. हेच म्हणजे सगळ्यात मोठी सगळ्यात असणारी मोठी भक्ती कोणती. प्रभू रामचंद्राने शबरीला 9 प्रकारची भक्ती सांगितली. त्याच्यातली पहिली भक्ती सांगितली प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा, तिसरी भगती अमान, चौथी भगती मम गुण गण करही कपट जिगान, मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सोभेद प्रकाशा. अशी भक्ती सांगितली. त्याच्यातली 8वी भक्ती सांगितली आठम जता लाभ संतोषा, स्वप्न होऊ नये दे काही परदोषा. स्वप्नामध्ये सुद्धा दुसऱ्याचा दोष पाहू नये एक भक्ती महाराज. आणि आपल्याला ते जमतंय का. आपल्याकडे तर त्याचा तर ऊत आला तुम्हाला सांगतो. ते त्याला काय येतं ते त्याला काय येतं, ह्याच्यात आपलं आयुष्य महाराज चाललं महाराज. ह्याच्याकरता लक्षात असलं पाहिजे. बाकी आपल्याबरोबर काही येत नाही, सगळं इथं सोडून जावं लागतंय. विठाला सर्वात मोठी भक्ती कोणती. हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. सगळ्यात मोठी भक्ती कोणती. प्रभू रामचंद्राने 9 प्रकारची भक्ती सांगितली, पण सगळ्यात मोठी हीच थोर भक्ती आवडते देवा. देवाला आवडणारी भक्ती कोणती. तर संसारावरलं प्रेम काढायचं आणि देवाकडे लावायचं. बाकी दुसरं काहीच नाही करायचं. संसाराकडलं प्रेम काढायचं आणि देवाकडे लावायचं. सगळ्यात मोठी भक्ती. आणि माणसाला ते तर जमत नाही. संसार सुटत नाही ना. सोडीला संसार माया तयावरी फार. संसार सुटतोय का. सुटतच नाही. पण साधू संतांनी सांगितलंय दुःख बांधवडी आहे हा. दुःख बांधवडी
साधू संतांनी दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. मग संसार सोडायचा का नाही, संसार करायचा, पण कसा? संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. पक्षी अंगणी उतरती हे राम, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती. एका गुंतोनी राहती, एका गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी संसारी, तैसे असावे संसारी, हो तैसे असावे संसारी संसारी, तैसे असावे संसारी. जे का गुंतोनी राहती, जे का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, म्हणून पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. कारण पक्षी अंगणामध्ये उतरतात, ते आकाशामध्ये उडणारे असणारे पक्षी आहेत, पण ते जमिनीवर अंगणामध्ये उतरतात, पण ते गुंतून राहत नाही. एक दोन दाणे टिपले की निघून जातात, उडून जातात, ते गुंतून पडत नाही. नाथ महाराज म्हणतात तसं माणसाने असलं पाहिजे, संसारामध्ये असलं पाहिजे. पण कसं? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दूरी. तसं राहिलं. साखरेच्या पोत्यात मुंगी शिरली, एक कण घेऊन निघून जावा, पण नाही, ती साखरेच्या पोत्यात मरते पण बाहेर निघत नाही. तसं तुमचं आमचं आहे महाराज. आपण त्या संसारामध्ये त्या ठिकाणी गुंतलो ना, सुटतच नाही, संसार सुटतच नाही महाराज. कारण ते दुःख आपण नुसतं म्हणतो महाराज जे हरी महाराज काय चाललंय, बरं मजा सुखात आहे, सुखात नाही दुःखात आहे, पण मानायचं सुख आहे, दुःख आहे पण मानायचं सुख. एका गावामध्ये मोठं गणपतीचं मंदिर होतं, दगडाचा गणपती होता, मोठा दगडी गणपती मोठा, आणि मोठीला ढेरी हे ते त्या ठिकाणी लहान लहान लेकरं तिथे खेळत होते. एका पोराने असं ढेरीहून हात फिरवला, म्हणला लईच मोठी ढेरी रे गणपती. ते म्हणला हो, आणि बिंबी तर लईच खोल आहे म्हणला. आता बिंबी खोल होती आणि पाणी टाकून टाकून त्या बिंबीमध्ये पाणी जाऊन बसायचं, थंड राहायचं जागा. जिथं थंड जागा असते तिथं काय राहतो? विंचू. एक जणाने म्हणलं बिंबी लई खोल आहे राव, म्हणला बोट घालून बघ. एक जणाने बोट घातलं की निसता दणका हल्ला, असा निसता आरडायला लागला. तो म्हणला काय झालं? लईच गार आहे म्हणला. म्हणजे ह्याने बोट घालायसाठी. दुसऱ्याने बी बोट घातलं, म्हणलं दणका हल्ला, म्हणलं का लईच गार. गार नाही, आग आहे, पण म्हणायचं गार आहे. तसं संसारामध्ये जे हरी बरं 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 नाहीत ना, पण मानायचं बरं. हा संसार आहे महाराज, याचं नाव संसार आहे, हा तरी सुटत नाही. हा एक माणसाने 2 धाम केली, मी हमेशा कीर्तनात सांगत असतो. 4 धामला गेलता एक ग्रस्त. तर 4 धामला गेल्याच्या नंतर 4 धामला गेल्याच्या नंतर आणि ते पारावर बसलं. 4 धाम करून आल्यावर त्याचे 2दा 4 धाम झालती. म्हणून एका ग्रस्ताची 2दा 4 धाम झालती, एकदा नाही बरं काय, 2दा. मग 2दा 4 धाम झाल्याच्या नंतर ते कवा बी माणसात बसला का त्याची खटकीच चालू असायची. आपण 2दा झाले बरं का 4 धाम. दुसरे माणसं बसले का दुसरा गप्पा विषय निघला की हे मध्येच काढायचे. कवा आपलं 2दा धाम झाले, 4 धाम 2दा झाले. दुसरं एक म्हणला कवा आले की ह्याचं ऐकून घ्यावं लागतं, हे दुसरं काही बोलूनच येत नाही माणसाला. मग त्याला म्हणलं, दुसरा म्हणला काय 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 तुला कोणी सांगितलं 2 धाम 4 धाम 2दा करायचं, कोणी सांगितलं? तो म्हणला माझ्या समाधानासाठी केलं. मग कमर खटकरी कमर आडत असतो का बी? ते म्हणलं नाही, पण मी केले म्हणून सांगतो. तुला माहिती आहे का त्याचा नियम काही? म्हणलं का? म्हणलं 1 धामला गेलं की 1 दुर्गुण सोडावं लागतो. षडवी करायचं शरीरामध्ये, काम क्रोध लोभ मोह मद माया मत्सर असे 1 दुर्गुण सोडायचा. तो काय सोडलं गेल्यापासून? म्हणलं मग सोडलं नाही तर कसं? ते म्हणलं काय सोडलं सांग. ते म्हणलं आपण राग तिकडं सोडून आलो, आपल्याला राग येत नाही. ते म्हणलं काय सोडलंय? म्हणला राग सोडला, आपल्याला राग येत नाही. ते म्हणलं काय सोडलंय? राग सोडला, आपल्याला राग येत नाही. हे म्हणलं काय सोडलंय? राग म्हणतोय तुला, तुला तर आला ना, सुटत नाही महाराज. सोडीला संसार माया तयावरी फार. म्हणून हे लक्षात असलं पाहिजे, सुटत नाही. आणि हेच सांगितलंय की ही थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारावरलं प्रेम काढायचं आणि देवाकडे लावायचं.
पण ते नाही जमत. आपल्या मनासारखी गोष्ट नाही झाली की आपण सगळं सोडून देतो. एका गावामध्ये आम्ही कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन वगैरे चालू असताना हे दरवर्षी त्या गावात मी जायचो. हे काय असं असणार मोठा गरुड खांबासारखा मध्ये पिलर होता बांधकामाचा तसल्या सभागृहाचा. त्याला खेटून बसलेला असायचा. मोठा सभागृह होतं आणि त्याला खेटून बसलेला असायचा. मुद्रिका वगैरे अशा गंध लावलेला माळा 2-4 अशा मोठाले माळा गळ्यात. आणि त्यांच्याकडे बघितलं की माणसाला प्रसन्न वाटायचं. तो असणारा श्रंगार आहे वारकरी संप्रदायात. असा गंध लावणे मुद्रिका बघा तुम्ही वारकऱ्याकडे जर बघितलं पताका आहे ते मोठा आनंद वाटतो. त्याच्याकडे बघितलं म्हणलं बाबा. पण दुसऱ्या वर्षी आल्यानंतर तिसऱ्या वर्षी आल्यावरती मला तसं दिसलंच नाही. म्हणलं बाबा तुमच्यासारखेच बाबा होते असे जाडजुडन ते असे गंध ते लावलेले असायचे ते आता दिसत नाहीत. तुमच्यासारखेच दिसत होते. तुमचे ते काय जुळे भाऊ आहेत का? ते म्हणलं नाही मी एकूण तर एकच आहे. आणि म्हणलं मग ते मला सगळं सोडून दिलं मीच आहे म्हणलं त्यो. आणि म्हणलं मग हे कसं काय? मला सगळं सोडून दिलं. म्हणलं का? देव लबाडाचा सोबती म्हणला. म्हणलं काय झालं? नाही 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 म्हणलं मी 5 एकरमध्ये 9 बोर घेतले म्हणला शेतात. 5 एकरमध्ये 9 बोर घेतले. थेंब नाही लागला पाण्याचा. आणि आमच्या ते शेजारी राव आम्ही किती देवदेव केला राव. पायी वारी केली किती बार. अर्धा किलोचा टाळ पार छटाकावर आणला वाजू. आणि काय काय बोर घेतले म्हणला काही थेंब नाही आला. आणि आमचा तो शेजारी सगळ्या गावाला शिवाय देतो म्हणला कवा सुदीवर नसतोच. आता त्यांनी 100 फूट घेतला असा भाडकांडाच लागला. म्हणले मग मला सांगा बरं तेव्हापासून आपण सगळं सोडून दिलं बघा. हे आता याला भक्ती म्हणता येईल का? आपल्या मनासारखी गोष्ट नाही झाली का आपण सोडून देतो. ह्याला भक्ती नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठा पाहिजे. एक निष्ठा. आपली निष्ठा निष्ठी आहे. आपली एकादश जरी असली तर आपली बघा कशी एकादशी निष्ठा कशी एकादशी मी सांगत असतो. तसं काय पंगत बसली आणि ती एकादशी दिवशी पंगत आली. एकादशी दिवशी पंगत होती. पंगत मोठ्या घरची होती. आणि म्हणले चला राम भाऊ फिरून पंगतीत. ते मला कसे आता आज एकादश नाही का? तेव्हा म्हणलं मग एकादश असलं काय होते? ते म्हणलं नाही जमायचं राव. म्हणलं तिकडे गेल्यावर मन आवरत नाही. एवढं कुठं आपण वारकरी संप्रदाय ना असं असते का? म्हणला आणि त्याला म्हणलं नुसतं फिरून पंक्तीत फिरून यायला काय अडचण आहे? आपलं कोण काय म्हणणार खायचं नाही आपण नुसतं फिरून यायला. ते म्हणलं चला. पंक्तीत फिरल्यावर मग काय ते बसलेली पंगत गुलाबजामुन श्रीखंड बासुंदी असं बघितल्यावर बाबा 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 ते मला आज मुळावर आली राव एकादश. तर एकादशीचा तर आधीच बोबाटा असतो 3 दिवस. उद्या एकादश आहे म्हणून आज मग पोटभर जेवा उद्या एकादश आहे. पोटभर जेवा उद्या एकादश आहे असं म्हणतात का नाही? बरं ज्या दिवशी एकादश आहे दिवशी 1 कप चहा घेतो दिवशी 2 कप चहा असतो. 2 कप चहा खिशात शेंगदाणे घेऊन जा गुळण्या तिकडे भूक लागल्यावर. बरं शेंगदाणे खातो गुळ खातो पुन्हा माघारी येतो. आल्यानंतर पुन्हा फराळाचं हे ते ठासून वापसा होऊन देत नाही. ठासून खातो. आणि ठासून जेवल्यावर काय किराळ लागल्याशिवाय राहत नाही. ठासून खाल्ल्यावर किराळाच लागतं बाकी दुसरं काहीच नाही. आणि ठासून काय मग पुन्हा दुसऱ्या दिवशी झोपीतच उठत नाही. मग सुधारणात राहत कसं काय चक्कर आल्यावरच होईल. असं ठासून खाल्ल्यावर चक्कर नाही तर काय होईल असा जेवण. आणि पुन्हा फराळाची झाली दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी घरच्या जातं कालची एकादश आहे पोटभर जेवा आहे का नाही. 3 दिवस बाबाटा. आणि हे पंक्ती शिरलं रे गुलाबजामुन बासुंदी श्रीखंड असं बघितल्यावर मला लई जोरात बेत आहे राहा. पण आज कसं काय ह्या माणसाला आज एकादशी दिवशी बरी तारीख निघली लग्नाची. म्हणलं आता काय काय माणसं असतेच बाबा चल काय होते बघेल. फिरायला गेल्यावर दुसरे म्हणले आमावली बसा ना. कसं बसता ही माळ नाही का एकादश आहे ना आज. मग एक जण हुशार होता मला रामो हा बघा कसं आहे तुमचं एवढं कसं लक्षात याय ना. म्हणलं का? अरे म्हणला 15 दिवसाला एकादश आहे ना. एकादश 15 दिवसाला आहे. म्हणलं हो मग. आणि हे काय लग्न काय पुन्हा होणार आहे का असं? आणि असं बेत काय आपल्या गावातला कुणीच केलं नाही असं कधी. आणि असं बेत पुन्हा येणार काय काही येणे पण आहे म्हणलं तुमचं राव. मला